कन्क्लुजन, या पद्धतीचे पॉइंट्स असतील. बघूया, हा झाला क्वेश्चन जो की एक्झाममध्ये विचारला जातो. आता त्याच्या अनुषंगाने प्रॉपर आन्सर कशा पद्धतीने लिहायचं ते आता आपण बघूया. ओके, आता आपण आन्सर कशा पद्धतीने लिहिणार त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आन्सरमध्ये सर्वात प्रथम आपल्याला हेडलाईन्स लिहायची असते, कारण पॉईंट्समध्ये पण हेडलाईन हा पॉईंट दिलेला आहे आणि हेडलाईन तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलीच आहे. ती हेडलाईन तुम्ही ॲज इट इज तुम्ही आन्सरमध्ये एका बोल्ड लेटरमध्ये किंवा ठळक अक्षरामध्ये लिहू शकता. ज्याप्रमाणे इथे आपण हेडलाईन्स दिलेल्या क्वेश्चनची आहे तशीच आपण लिहिलेली आहे, बघू शकता. महात्मा गांधी विद्यालय सेलिब्रेट्स ट्री प्लांटेशन प्रोग्राम. हेडलाईन लिहिणं सोपं आहे, म्हणजे क्वेश्चनमधली हेडलाईन्स बघायची की ज्या हेडलाईनच्या आधारे आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायची, ती हेडलाईन्स आपण ॲज इट इज घेऊन आपल्या आन्सरमध्ये लिहू शकतो, जेणेकरून हिअर वी विल गेट 1 मार्क. इथे आपल्याला 1 मार्क मिळू शकतो. इझी आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो दिलेला आहे डेट लाईन किंवा बाय लाईन देखील म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे की यामध्ये ही जी न्यूज आहे, न्यूज रिपोर्ट कोण देतोय, म्हणजे ही न्यूज कोणातर्फे आलेली आहे. मग आपण इथे बाय स्टाफ रिपोर्ट लिहू शकतो किंवा बाय PTI लिहू शकतो किंवा स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह, यापैकी तुम्ही कोणताही पॉईंट ते लिहू शकता. आणि आणखीन याच्यामध्ये काय, डेटलाईनमध्ये कोणातर्फे ही न्यूज दिलेली आहे ही न्यूज, आणि डेट कोणत्या तारखेला आणि ठिकाण, इथे आपण आन्सर बघू शकतो. ओके, ज्याप्रमाणे इथे आपण बघू शकतो ही न्यूज कोणातर्फे
कोणी रिपोर्ट केलेले आहे? बाय स्टाफ रिपोर्टर आपण असं लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय काय पॉईंट यायला पाहिजे? कोणी दिलेले आहे? प्लेस आणि डेट. सो वी हॅव रिटन हिअर प्लेस आपण मुंबई दिलेला आहे अँड 25 ऑगस्ट. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये डेट दिलेली नसेल तर तुमच्या मनाने कोणती डेट लिहू शकता, किंवा क्वेश्चनमध्ये प्लेस दिलेली नसेल तर तुमच्या मनाने कुठलंही ठिकाण तुम्ही इथे लिहू शकता, पण या पद्धतीनेच लिहा. ओके, तर ही अपेक्षा आहे डेट लाईनमध्ये प्लेस आणि डेट आणि रिपोर्टेड बाय, ही न्यूज कोणी रिपोर्ट दिलेली आहे, या हे 3 पॉईंट्स इथे यायला पाहिजेत. ओके ओके त्यानंतरचा पॅरेग्राफ आपण जो लिहायचा आहे तो लीड लाईन किंवा लीड पॅरेग्राफ बोलतो, जो की इथे तुम्ही बघू शकता डेटलाईनच्या खाली. त्या लीड पॅरेग्राफमध्ये काय यायला पाहिजे यामध्ये, या पॅरेग्राफमध्ये, की ही जी हेडलाईन आहे ती हेडलाईनमधली घटना कशी घडली, हाऊ, कुठे घडली आणि केव्हा घडली आणि त्याचा काय परिणाम झाला हे या पॅरेग्राफमध्ये यायला पाहिजे. तर आता आपण बघू शकतो इथे की आपण लीड पॅरेग्राफ आपण स्टार्ट करतो, तो म्हणजे इथे बघा ज्याप्रमाणे, महात्मा गांधी विद्यालय दादर मुंबई लॉन्च म्हणजे स्टार्ट केलेलं आहे अ व्हेरी बिग ट्री प्लांटेशन प्रोग्राम, एक मोठ्या प्रमाणामध्ये ट्री प्लांटेशन प्रोग्राम घेण्यात आला. द मेन मोटो वॉज, त्याचा मुख्य उद्देश होता, टू मेक अवेअर द चिल्ड्रन अँड द पीपल ऑफ द सिटी अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. म्हणजे झाडाचं महत्त्व काय आहे त्या शहरातील लोकांना आणि मुलांना याबद्दल अवेअर करणं, सतर्क करणं, जागृत करणं हा त्याच्या पाठीमागे मेन मोटो होता. द स्टुडंट्स अँड द टीचर्स सिलेक्टेड, मग कशा प्रकारे घेण्यात आला? द स्टुडंट्स अँड द टीचर्स सिलेक्टेड द एम्प्टी प्लेस, त्यांनी रिकामी जागा शोधली शाळेच्या आवारामध्ये किंवा त्या लोकल एरियामध्ये. अँड द रोड साईड्स टू प्लांट सॅपलिंग, सॅपलिंग म्हणजे रोपटे, छोटे छोटे प्लांट्स लावण्यासाठी इन अ वेल ऑर्गनाइज्ड वे, आणि सुव्यवस्थितपणे त्यांनी हे प्रोग्राम म्हणजे पूर्ण केला, झाडं लावली. द सॅपलिंग्स म्हणजे रोपटे वेर सप्लाइड बाय दी लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्थानिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे ते रोपटे त्यांच्यातर्फे देण्यात आली होती. इन ऑर्डर टू रिस्टोर द इको बॅलन्स ऑफ द एरिया, म्हणजे एरियामध्ये एक इको बॅलन्स निर्माण करण्यासाठी. अँड अफॉरेस्टेशन ड्राईव्ह वॉज टेकन विथ ऑल सिरियसनेस, ही जी लागवड आहे किंवा जे वनीकरण आहे, अफॉरेस्टेशन ड्राईव्ह वॉज टेकन विथ ऑल सिरियसनेस, म्हणजे गंभीरतेने ही मोहीम चालवण्यात आली. सो यामध्ये मोस्टली न्यूज हेडलाईनच्या अनुसार कशा प्रकारे घटना घडली ते इथे तो आपण सविस्तरपणे लिहू शकतो. हे सिंपल सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बनवायचे आहेत, छोटे छोटे वाक्य तुम्ही ते तयार करू शकता. ओके, थर्ड पॅरेग्राफ जो आहे तो बॉडी ऑफ द रिपोर्ट, याच्यामध्ये आपण घटना जी घडली त्याच्या अगोदर आणि नंतर काय घडलं त्याचं सविस्तर तुम्ही ते लिहू शकता, ज्याप्रमाणे आपण इथे वर्णन केलेलं आहे. द पार्टिसिपेंट्स वेअर हायली एन्थुझियास्टिक, याच्यामध्ये भाग घेणारी जी मुलं होती ती खूपच एन्थुझियास्टिक म्हणजे उत्साही होती. टू मेक इट बिग सक्सेस, की जे यशस्वी त्यांनी हे बनवलं, करून दाखवलं. द स्टुडंट्स प्लांटेड सॅपलिंग्स, त्यांनी रोपटी लावली. फेन्स देम, त्यांना कुंपण किंवा त्याला फेन्सिंग केलं. अँड वॉच देम अँड वॉटर देम, आणि त्याला पाणी पण त्यांनी घातलं. एव्हरी स्टेप्स ऑफ द प्रोग्राम वॉज ॲप्रिशिएटेड बाय द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन, जे स्थानिक जे ॲडमिनिस्ट्रेशन जे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे ते अधिकारी आले होते त्यांनी खूप प्रेज ॲप्रिशिएट केलं, प्रशंसा केली. अँड द लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिशियल्स यांनी देखील प्रशंसा केली. द प्रोग्राम क्रिएटेड अ ग्रेट अवेअरनेस अमॉंग दी जनरल पब्लिक, स्थानिक लोकांमध्ये या कार्यक्रमाने एक लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून दिलेली आहे. सो या प्रकारे आपण इथे या बॉडी ऑफ दी न्यूजमध्ये इथे वर्णन करू शकतो. त्यानंतर जर तो कन्क्लुजन जो शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपण एंडिंग करू शकतो इथे. द हेडमास्टर ऑफ द स्कूल मिस्टर मधुकर अटले प्रॉमिस टू टेक केअर ऑफ सॅपलिंग्स
टिल दे ग्रो वेल. झाडांची चांगली वाढ होईपर्यंत चांगल्या प्रकारे त्याची निगा राखण्याचे त्याने वचन दिलं. द इनिशिएटिव्ह वॉज प्रेज, जी काही सुरुवात केलेली आहे इनिशिएटिव्ह वॉज प्रेज्ड बाय द लोकल पीपल अँड द एज्युकेशन डिपार्टमेंट. सो यांनी लोकल स्थानिक लोकांनी आणि एज्युकेशन डिपार्टमेंटने सुद्धा याची दखल किंवा स्तुती केलेली आहे. सो या प्रकारे आपण एक कन्क्लुजन, एक व्यवस्थित एंडिंग करायचं. सो अशा 3 पॅरेग्राफमध्ये आपण न्यूज रिपोर्ट लिहू शकतो. सो फॉर्मॅट इम्पॉर्टंट आहे. न्यूज रिपोर्ट लिहिताना या दिलेल्या पॉईंट्सनुसार आपण सिम्पल वे जर आपण सोप्या वाक्यामध्ये लिहिलात तरी देखील आपल्याला इथे मार्क्स चांगले मिळू शकतात. याच्यामध्ये मोस्टली जे आपण न्यूज रिपोर्ट लिहितो त्यामध्ये यू हॅव टू जस्ट एक पॅसिव्ह वाईजचा मोस्टली ते यूज केला जातो. ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईजचे ग्रामरचा भाग केलेला आहे. पॅसिव्ह वाईज थर्ड पर्सन जशा प्रकारे बोलतो या पॅसिव्ह वाईजचा यूज इथे मोस्टली केला जातो. याच्यासाठी मोस्टली याचे मेन इम्पॉर्टंट चांगल्या प्रकारे लिहिता येण्यासाठी जास्तीत जास्त एक्झाम्पल्स जे आहेत रीड अँड राईट, लिहून वाचन आणि लिहून करून प्रॅक्टिस करा न्यूज रिपोर्टची. म्हणजे वाक्यरचना कशी बनवली जाते हे तुम्हाला त्याची एक आयडिया येईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे न्यूज रिपोर्ट लिहू शकता. एक्झाम्पलसाठी मी आणखीन काही स्क्रीनवरती तुम्हाला एक्झाम्पल्स देईल, ते तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं असेल तर माझ्या englishforlearner.com या वेबसाईटला व्हिजिट देऊन तिथे तुम्ही अधिक एक्झाम्पल्स बघू शकता. So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.